नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरती ग्लोबल ऑनलाईन यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नर्सिंगसाठी महाराष्ट्रामधले गव्हर्नमेंट कॉलेज बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट्स आता प्रिपरेशन करत असतील MSCET नर्सिंग CETच्या एक्झामसाठी आणि ज्यांनी 2025ची नर्सिंग CET एक्झाम दिली असेल आणि आता त्यांची काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होईल काही दिवसात. सो त्यांच्यासाठी या दोघांसाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या ॲडमिशनसाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वाचा ठरेल. ओके, तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता पहिलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पाहूयात. पहिलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जे मुंबईमध्ये आहे आणि जे 1845 रोजी इस्टॅब्लिश झालं होतं. आता हे सगळ्यात महाराष्ट्रामधलंच नाही तर इंडियामधलं सगळ्यात जुनं आणि मोस्ट प्रिस्टिजियस मेडिकल इन्स्टिट्यूशन आहे. ओके, आता इथे वेगवेगळे अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल कोर्सेस आहेत. तर याचं फी स्ट्रक्चर बघूया. तर जनरल कॅटेगरीसाठी 19,300 रुपये आहे मेडिकल फीस, कॉलेजची फीस हॉस्टेलला वगळून. पण हॉस्टेलची फीस जर आपण इन्क्लूड केली तर 23,300 इतकी तुम्हाला फीस पडेल. आणि तेच रिझर्व कॅटेगरीसाठी 5,000 पडेल, एक्सेप्ट एक्सक्लुडिंग हॉस्टेल फी, आणि इन्क्लुडिंग हॉस्टेल फी 9,000 पडेल. आता फॅसिलिटीज काय काय असतील तर तुम्हाला त्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही डिग्री घेतली तुमची, तर तुम्हाला मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक्सपिरियन्स करण्याचा संधी मिळेल. जसं की सर जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल हे मुंबईमधलं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे. त्यासोबत लायब्ररी मिळतील, लॅबोरेटरीज मिळतील जिथे तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकतात, प्रॅक्टिकल करू शकतात. त्यासोबतच हॉस्टेल मिळेल जिथे तुम्ही, म्हणजे ते ऑन कॅम्पस हॉस्टेल असेल जिथे बऱ्याचशा फॅसिलिटीज मिळतील स्टुडंटसाठी. ओके, आता बघा, आपण हे कॉलेज का चूज केलं पाहिजे आणि हे आपलं एम का असायला हवं. तर हे खूप प्रिस्टिजियस लिगेसी प्रोव्हाइड करतं. त्यासोबतच इथे तुम्हाला हँड्स ऑन ट्रेनिंग एक्सपिरियन्स मिळेल. सर जे हॉस्पिटल हे एक नामवंत हॉस्पिटल आहे. सो तिथे तुम्हाला एक्सपिरियन्स ट्रेनिंग करण्याचं काम मिळेल. त्यासोबतच इथे स्ट्रॉंग ॲल्युमिनाय नेटवर्क आहे, कारण इथलचे जे स्टुडंट्स आहेत ते मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करतात, गव्हर्नमेंट हेल्थ सेक्टर्समध्ये काम करतात, हेल्थकेअर ऑर्गनायझेशन्समध्ये काम करतात. त्यामुळे इथे छान एकदम स्ट्रॉंग ॲल्युमिनाय नेटवर्क मिळेल या कॉलेजमधून. आणि या कॉलेजचा ॲड्रेस मी इथे दिलेला आहे, पहा, मुंबईमध्ये आहे. आणि ईमेल ॲड्रेससुद्धा दिलेली आहे. कुठलाही, आता जर तुम्हाला कॉलेज पाहायचं असेल तर या ॲड्रेसवरती जाऊन तुम्ही कॉलेजचं स्ट्रक्चर पाहू शकता, म्हणजे डिटेलमध्ये गोष्टी. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, पुढचे कॉलेज पाहण्याच्या आधी आपण एक गोष्ट सांगणार आहे मी. तर BSc नर्सिंग CET एक्झामसाठी 2026च्या एक्झामसाठी जे टार्गेट करत असेल आणि जे प्रिपरेशन करत असेल, तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक कम्प्लीट कोर्स लॉन्च केला आहे ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मने. तर त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 50+ फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल. त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 3,000 रुपयांमध्ये अवेलेबल करून देण्यात आल्या. अजून कुठल्याही प्रकारची माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिले आहेत, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, असंच एक्झामबद्दल वेगवेगळ्या, जसं की नीट, त्यासोबतच CET, जे मेडिकल कोर्सेसच्या एक्झामबद्दल माहिती हवी असेल, अपडेट्स हवे असतील, तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्या केल्या लगेच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला एक्झामचं अपडेट लगेच मिळेल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता कोर्स कसा जॉईन करायचा ते पाहूया. तर यासाठी ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जाऊन, प्ले स्टोरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्च करा, ओपन करा, डाउनलोड करा, त्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज असेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा. तो आहे नर्सिंग CET. असं टाईप केल्यानंतर तुम्हाला खाली MH नर्सिंग CETचा कोर्स दिसेल. तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एंटर करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ॲक्सेस होतील, लाईव्ह लेक्चरपासून ते रेकॉर्डेड लेक्चर्सपर्यंत, नोट्सपर्यंत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता सेकंड कॉलेज पाहूयात गव्हर्नमेंट, जे आहे BJ मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग. तर ज्याचं फुल फॉर्म आहे बायरामजी जीजीबॉय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, जे पुण्यामध्ये आहे. ओके, याच्यामध्ये हे कॉलेज बॅचलर ऑफ सायन्स नर्सिंगमध्ये कोर्स प्रोव्हाइड करतो. ओके, आणि याची फीस नॉर्मली तेवढीच आहे, सगळ्या गव्हर्नमेंट कॉलेजची जनरल तेवढीच फीस आहे. ओके, जनरल कॅटेगरी आणि रिझर्व कॅटेगरीसाठी जवळपास तेवढीच फीस आहे. आता हे कॉलेज पण वेगवेगळे फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतं, जसं की
हे कॉलेज जे आपलं पुण्यामधलं नामवंत कॉलेज आहे ससून हॉस्पिटल. तर तुम्हाला तिथे ट्रेनिंग करण्याचं, एक्सपिरियन्स घेण्याचा चान्स मिळेल. त्यासोबतच लायब्ररी, हॉस्टेल, स्पोर्ट्स अँड रिक्रिएशन असे वेगवेगळे फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात. आता पहा, आपण हे कॉलेज का चूज केलं पाहिजे? तर हे खूप रिप्युटेड कॉलेज आहे. त्यासोबतच क्लिनिकल एक्सपोजर आहे आणि अफोर्डेबल देखील आहे. ओके, आता मी पहा इथे ॲड्रेस दिलाय, त्यासोबतच ईमेल दिलाय आणि ऑफिशियल वेबसाईट देखील दिली आहे कॉलेजची. सो त्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन तुम्ही कॉलेजचं स्ट्रक्चर म्हणजे बिल्डिंग वगैरे पाहू शकता. बाकीच्या सर्व गोष्टी पाहू शकता. ओके, नेक्स्ट कॉलेज पाहूया. थर्ड कॉलेज आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद, ज्याला आता संभाजीनगर असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, या कॉलेजचं फी स्ट्रक्चर सुद्धा तेवढंच नियरली आहे. ओके, फी स्ट्रक्चर जवळपास सगळ्या कॉलेजचं तेवढंच आहे आणि फॅसिलिटीज लायब्ररी, हॉस्टेल, स्पोर्ट्स अँड जिम्नॅझियम, लॅबोरेटरीज अशा वेगवेगळ्या फॅसिलिटीज हे प्रोव्हाइड करतात. ओके, आता आपण हे चूज का केलं पाहिजे कॉलेज? तर फर्स्ट ऑफ ऑल हे अकॅडमिक एक्सलन्स आहे, अफोर्डेबल फीस आहे, एक्सटेन्सिव्ह क्लिनिकल एक्सपोजर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर पण खूप छान आहे. त्यामुळे आपण कॉलेज चूज केलं पाहिजे. आता कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन पाहूयात. मी तुम्हाला दिली एक इन्फॉर्मेशन, ॲड्रेस दिला आणि ऑफिशियल वेबसाईट दिली. सो या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्ही जाऊन सर्च करू शकता. नेक्स्ट पाहूया कॉलेज कोणतं आहे? गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, हे नागपूरचं आहे कॉलेज आणि हे सुद्धा खूप छान कॉलेज आहे. फी स्ट्रक्चर नियरली सगळ्या कॉलेजची इक्वल आहे. सो जी स्टार्टिंगच्या 3 कॉलेजसाठी होती तसंच गव्हर्नमेंट कॉलेज नागपूरच्या पण गव्हर्नमेंट कॉलेजसाठी तेवढीच फीस आहे. फॅसिलिटीज पाहूयात तर हॉस्टेल अकोमोडेशन आहे, लायब्ररी आहे, क्लिनिकल ट्रेनिंग आहे. ओके, या जवळपास सगळ्या फॅसिलिटीज आहेत. त्यासोबतच आपण हे कॉलेज का चूज केलं पाहिजे? तर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन आहे फर्स्ट ऑफ ऑल, प्रॅक्टिकल ट्रेनिंग तुम्हाला करता येईल, हाय प्लेसमेंट रेट आहे, हॉस्टेल फॅसिलिटीज देखील आहेत. आणि मी तुम्हाला इथे ॲड्रेस दिलेला आहे कॉलेजचा आणि ईमेल आय डी सुद्धा दिलेली आहे. ओके, नेक्स्ट कॉलेज बघूया. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग नांदेड. तर पहा, डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेड, हे पण खूप छान आहे कॉलेज. नर्सिंगचे कोर्सेस इथे आहेत. तर ॲन्युअल फी, वर्षाची फी सुद्धा या कॉलेजची तितकीच आहे जी आधीच्या 4 कॉलेजची होती. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात, जसं की अकॅडमिक अँड प्रॅक्टिकल ट्रेनिंग, हॉस्टेल अँड अकोमोडेशन, मेडिकल अँड रिसर्च फॅसिलिटीज. त्यासोबतच कॅम्पस देखील मिळालं जातं. त्या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या सुविधा फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या जातात, जसे की वायफाय, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज फॉर हॉस्पिटल व्हिजिट, स्पोर्ट्स, रिक्रिएशनल फॅसिलिटीज अशा वेगवेगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातात. आता आपण हे कॉलेज का चूज केलं पाहिजे? तर कम्प्रेहेन्सिव्ह करिक्युलम आहे, एक्सपिरियन्स फॅकल्टी आहे, स्टेट ऑफ द आर्ट फॅसिलिटीज आहेत, स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे. ओके, कारण नांदेडमध्ये आहे. सो आणि नांदेडला आपण एज्युकेशनल प्रॉमिनन्स म्हणून ओळखलं जातं, त्यासोबतच कल्चरल हेरिटेज म्हणून ओळखलं जातं. ओके, तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला ॲड्रेस दिलेला आहे कॉलेजचा, त्यासोबतच ईमेल आय डी सुद्धा दिलेली आहे. तुम्हाला जर अजून माहिती हवी असेल कॉलेजची, तर कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही माहिती अजून पाहू शकता. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, 6वं कॉलेज आहे ते म्हणजे लातूरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज. तर त्याची पण जनरल फीस एवढीच आहे नियरली. फॅसिलिटीज पाहूयात, अकॅडमिक इन्फ्रास्ट्रक्चर, हॉस्टेल अकोमोडेशन आणि बाकीच्या ज्या फॅसिलिटीज असतात, जसं की स्पोर्ट्स, वायफाय, ट्रान्सपोर्टेशन अशा फॅसिलिटीज आहेतच. त्यानंतर पाहूया आपण हे कॉलेज का चूज केलं पाहिजे? अफोर्डेबल फीस आहे, एक्सलंट क्लिनिकल एक्सपोजर आहे, स्ट्रॉंग प्लेसमेंट अपॉर्च्युनिटीज आहे. ओके, तर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील, त्यामुळे आपण हे कॉलेज चूज केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला इथे पहा ॲड्रेस दिला आहे कॉलेजचा आणि त्यासोबतच ईमेल आय डी सुद्धा दिलेली आहे. सो तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर कॉलेजच्या वेबसाईटवरती जा, म्हणजे तुम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे बघता येईल. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे आपण 6 कॉलेजेस पाहिलेत त्यांचं आपण कट ऑफ पाहूया ओपन कॅटेगरीसाठी. फर्स्ट जे कॉलेज आहे मुंबईचं ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज, तर त्याचं कट ऑफ आहे 30. हे रँक आहे, क्लोजिंग रँक आहे, म्हणजे 30च्या आत तुम्हाला तुमचा रँक आला पाहिजे. बीजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल पुणे यांचं कट ऑफ आहे 57 रँक. नंतर आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल कॉलेज ऑफ नर्सिंग औरंगाबाद, तर यांचं आहे 117 रँक. नंतर आहे कॉलेज ऑफ नर्सिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नागपूर, तर यांचा कट ऑफ आहे 38. नंतर आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग नांदेड, तर यांचं आहे 151 रँक. आणि गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ लातूर, तर यांचं कट ऑफ याच्यापेक्षा अजून लो जातं,
सो विद्यार्थी मित्रांनो, हे झालं ओपन कॅटेगरीसाठी. आणि जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीसाठी पाहिलात, तर रिझर्व्ह कॅटेगरीसाठी प्रत्येक रँक हा नेहमी लो असेल. म्हणजे 30 पेक्षा लो रँक असेल, तुम्हाला रिझर्व्ह कॅटेगरीसाठी असं बिलॉंग करत असाल तर असंच असेल. जे रँक दिलेले आहेत प्रत्येक कॉलेजसाठी हे ओपन कॅटेगरीसाठी आहेत. आणि रिझर्व्ह कॅटेगरी मध्ये म्हटलात तर प्रत्येक रँक हा लो असेल, म्हणजे क्लोजिंग रँक. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, असंच जर एक्झामबद्दल अपडेट्स, कॉलेजबद्दल अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच थांबूया. थँक्यू. नाईस डे. बाय.